अजान बालपण जर ही निराशा आणि अपमान विसरून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निखळ आनंदात रमायला लावत असेल तर खरंच ते किती समजदार वय असावे. लहान असताना सभोवताली काय सुरू आहे आणि कोण आपल्याला काय म्हणतंय, व्यक्तींचे मूल्यांकन कसे केले जाते याबद्दल कधी विचारच येत नाही. पण काय ती समजदार वयात असा अपमान, हीन भावना सहजपणे विसरून आनंदी राहू शकेल? का ती छाप हृदयावरती कायमस्वरूपी राहील? आता लावण्या 10 वर्षाची होती. हळूहळू ती आता स्वतःबद्दल आणि सभोवतालच्या व्यक्तींबद्दल विचार करायला लागली होती. नेमके ते आकलन तिला नाही जमायचे. अर्थात आता तरीही हे वय तेवढे परिपक्व नव्हते, पण तिचा शोध सुरू झाला होता. आज ज्या प्रकारे भेदभाव केला गेला त्यात स्वतःचं काही चूक केल्याचे वाटून ती दुःखी होत होती. लावण्याला संगीत आणि नृत्याची फार आवड होती आणि तिच्यासाठी ही गोष्ट मोठी होती. प्रॅक्टिसनंतर सायंकाळी 4:30ला दोघी घरी पोचल्या. त्यांची आई रश्मीने दार उघडले. सौंदर्या मस्तीमध्ये धावत आत शिरली. तिच्या रूममध्ये पळाली तर लावण्याने जडपावलाने घरात प्रवेश केला. रश्मीला हे थोडे खटकले, पण कदाचित थकल्यामुळे असेल असेच तिला वाटले. आई किचनकडे कामाला निघून गेली. थोड्या वेळाने लावण्य आणि सौंदर्या रूममध्येच आहेत हे लक्षात आल्यावर आईने ओरडून हाक दिली, सौंदर्या, लावण्या, चला चेंज करा आणि फ्रेश व्हा. रश्मी किचनमध्ये मुलींकरता काही खायला बनवत होती. सौंदर्या धावत आईकडे आली व आईच्या कमरेला पिलगली. आई, ती हसत म्हणाली, आई, आज मला काही सांगायचे आहे. मला डान्समध्ये. रश्मी सौंदर्याला कमरेतून सोडवत, ते सगळे नंतर, आधी फ्रेश व्हा. मी खायला करते. आणि लावण्य काय करते? सौंदर्या मस्तीत उड्या मारीत सांगत, ती रूममध्ये झोपली. झोपली? उठव तिला आणि फ्रेश व्हा. सौंदर्या अर्धवट ऐकून फ्रेश व्हायला बाथरूमकडे निघून गेली. रश्मी पुन्हा जोरात आवाज देत, लावण्य, ऐकलं का? चल फ्रेश व्हा. ही झोपायची वेळ आहे का? लावण्य रूममधून किचनकडे येत थोड्या नाराजीच्या स्वरात, आई, मला काही खायचे. आई मागे वळून एका हाताने तिला जवळ घेत, का गं बेटा? असं विचारत लावण्य रडायला लागली. आता रश्मी खाली बसत तिच्या जवळ घेत विचारायला लागली, काय झाले तुला? कोणी काही बोलले का? रडतच, आई, मला टीचर्सनी डान्ससाठी मागील रूममध्ये शिफ्ट केले. तिला सांभाळत प्रेमाने, त्यात काय झाले रडायला? डान्समध्ये तर आहेस ना? इट्स ओके बेटा. आई पुन्हा उठून बनवलेले पोहे दोघींकरता प्लेटमध्ये वाढले. तेवढ्यात सौंदर्या पण आनंदाने किचनकडे येत, आई, आई. तिला थांबवत आणि प्लेट हातात देत, चला गोष्टी नंतर, बाबा आल्यावरती, आता खाऊन घ्या. लावण्या आईने समजावून सांगितल्यामुळे थोडी समजली होती आणि खाऊन झाल्यानंतर दोघी आपापल्या रूममध्ये खेळायला निघून गेल्या. संध्याकाळी 7 वाजता राजेश बाबा घरी आले. आईने दार उघडले. राजेशने हातामधील पिशवी रश्मीकडे देत समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावरती रेटून बसला. तो बसतो न बसतो तोच दोघी लावण्य आणि सौंदर्या धावत येत बाबांच्या कुशीत शिरल्या. बाबांनीही त्यांना हसत प्रेमाने जवळ घेतले. सौंदर्या आनंदात विचारित, बाबा काय आणले माझ्यासाठी? तुम्हाला आवडते ते, ओळखा पाहू. सौंदर्या ओरडत, चॉकलेट. नाही. लावण्य थोडे लाडत आणि स्वतःकडे लक्ष वेधण्याकरिता थोडं हिरमसून, माझ्यासाठी नाही? बाबांनी तिला मिठी मारीत, असं कसं होणार रे माझ्या सोन्या? तुम्ही दोघी तर माझ्या लाडक्या पऱ्या आहात ना? बाबा त्यांना संगीत, जा. दोघी आईकडे दिली जिलेबी. दोघी बाबांच्या मांडीवरून उड्या मारीत किचनमध्ये पळाल्या. आईने दोघींना प्लेटमध्ये जिलेबी दिली. तिने राजेशकरता प्लेट काढून हॉलमध्ये आणून दिली आणि चहा ठेवायला पुन्हा किचनमध्ये निघून गेली. लावण्य आणि सौंदर्या हॉलमध्ये खात खात येऊन बाबाजवळ उभ्या झाल्या. सौंदर्या आनंदाने सांगायला लागली, बाबा, आज एक गंमत झाली. मला डान्समध्ये टीचर्सनी लीड परफॉर्मर म्हणून समोर रांगेत जागा दिली. बाबा आनंदाने, अरे वा. लावण्य जी काही आतापर्यंत सामान्य झाली होती ती सौंदर्याच्या आणि बाबांचे संभाषण ऐकून नाराज झाली. हातातील जिलेबीची प्लेटमध्ये टाकून ती टेबलवर ठेवत पळत तिच्या रूममध्ये निघून गेली. बाबा हे बघित, तिला काय झाले? आई किचनमधून चहा घेऊन येत म्हणाले, तिला बिचारीला मागे रांगेमध्ये उभे केले. आणि सौंदर्या, तू मला सांगितले नाही तुला समोर उभे केले ते? मी सांगत होती तर तूच फ्रेश हो म्हणाली, मग निघून गेले मी. राजेशने आईला सांगित, लावण्याला आण माझ्याकडे.
लावण्य जड पावलांनी बाबांजवळ आली आणि बाबांनी प्रेमाने जवळ घेत, काही नाही बेटा, पुढील वर्षी आणखी छान मेहनत कर तर तू नक्की समोर परफॉर्म करशील. लावण्याने पण चटकन मान हलवीत होकार दिला. तिला जे अटेन्शन हवे होते ते तिने मिळवलेच. ती बाबांची फार लाडकी होती. बाबांनी गालावरती पापी करून, माझं समजदार बाळ, गुड गर्ल. रात्रीच्या जेवणानंतर सर्व झोपायला निघून गेले. आज लावण्याने स्वतःच्या रूममध्ये न झोपता आईबाबांबरोबर झोपण्याचा हट्ट पकडला आणि त्यांनी तो मान्यही केला. अर्थात लावण्याचे बघून सौंदर्या पण आईबाबांमध्ये जाऊन झोपली. लावण्या बाबांजवळ जाऊन बिलगली, सौंदर्या आईजवळ. बाबांनी दोघींना झोपताना गोष्ट सांगितली. बाबा रोज दोघींच्या रूममध्ये जाऊन गोष्टी सांगायचे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. लहानपणी प्रश्न कधी संपत नसायचे. बाबाही उत्तर देत थकत नसायचे, पण वेळ बघून शेवटी म्हणायचे, चला झोपा बघू. स्वप्नातील पऱ्या, निराशा आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये तुम्ही दोघी पऱ्यांची वाट बघतायत. हे ऐकून दोघी घट्ट डोळे बंद करून झोपून जायच्या. आज तर नृत्याची प्रॅक्टिस करून दमल्यामुळे बाबांची गोष्ट ऐकता ऐकता दोघी झोपून गेल्या. रश्मीने थोड्या काळजीत राजेशला म्हणाले, राजेश, मला लावण्याची फार काळजी वाटते. इतक्यात ती छोट्या छोट्या गोष्टींवर फार विचार करते आणि रोज आल्यावर शाळेत मला यांनी हे म्हटले ते म्हटले सांगत असते. राजेश तिला समजावत म्हणाला, अगं, तिच्या ह्या वयात वाटत असेल तिला, आणि ती थोडी हळवी आहे. हळूहळू समजायला लागली की नाही करेल. हे राजेशचे तिचे उत्तर समाधानकारक नसतानाही रश्मी ऐकून शांत झाली आणि दोघी झोपी गेले. राजेशने जरी रश्मीच्या प्रश्नांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला असला तर तो त्याच विचारात छताकडे बघत होता. आता लावण्या लहान आहे, सगळं दुःख आनंद मनमोकळेपणाने सांगते, पण जेव्हा ती मोठी होणार तेव्हा पण असंच सांगेल का? का मनात दाबून धरेल? राजेशला थोडे अस्वस्थ झाले. एकीकडून दुसरीकडे कट बदलत तोही विचार करत होता. लावण्याच्या भविष्याबाबत त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. सतत चाललेल्या आघातामुळे तिच्या मनावर काही कायमस्वरूपी वाईट परिणाम तर नाही होणार? तिचे आयुष्य हे असेच निराशेत तर नाही जाईल? आणि ह्यामध्ये एका विचाराने तो रोमांचित झाला. तिचे आयुष्य त्या वनात भेटलेल्या तपस्वी साधूंनी भाकीत केल्याप्रमाणे रोमांचक राहणार का? आणि त्याला लावण्याच्या जन्मानंतरच्या घडामोडी डोळ्यांसमोर आल्या.